इथे मी मिक्स धान्य टाकलेला आहे। मी इथे पनीर बनवलेला आहे आणि मोहरीची हिरवी भजी। झालं का स्नान? आता मी पण स्वयंपाक करायला सुरुवात करते। मला काही उठायला तयार नाहीये दुपारी दळलेल्या मिक्स धान्याची। आता एवढी सगळी भांडी मला कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आजच्या व्हिडिओची सुरुवात एका सुंदर आणि मनमोहक अशा ठिकाणावरून होत आहे। ते ठिकाण म्हणजे आमचं टेरेस। सूर्यनारायण हळूहळू वरती येत आहे, पक्षी आकाशामध्ये स्वच्छंद फिरत आहेत। याच्यापेक्षा सुंदर ठिकाण मला तर कुठलं दिसत नाही। आज दादूचा डब्बा नाहीये, दादू म्हणला की मी आज लवकर येणार आहे। म्हणलं ठीक आहे। आणि फोंडेजी थोडंसं उशीर जातात, म्हणलं आता सकाळ सकाळी व्यायाम करावा। तुळशी मातेला जल वगैरे मी अर्पण करून आलेली आहे। आता पक्ष्यांसाठी जल आणि थोडंसं तांदूळ ठेवते, नंतर व्यायामाला सुरुवात करते। मी आल्याला कावळा इथे येऊन बसलेला आहे। हांजी कावळे मामा, कशा आहात तुम्ही? या या या, बसा बसा, पाणी प्या। पाणी ठेवलं तुमच्यासाठी आणि चपाती मी थोड्या वेळाने आणून ठेवते तुमच्यासाठी, ठीक आहे? साडे 8 वाजलेले आहेत। आता येथे स्वयंपाक करायचा आहे। येऊ काजी? करा व्यायाम तुम्ही। फोंडेजी झालं का स्नान? अच्छा ठीक छे। चुरा के क्या खा रहा है? ते त्या दिवशी तर नाही ना, तू केळी तर नाही ना टाकली त्याच्यामध्ये? मग काय काय? ओट्स आणि ड्रायफ्रुट्स मिक्सचर। दादूची तयारी झालेली आहे कॉलेजला जायची। आजा बेटा, आता मी पण स्वयंपाक करायला सुरुवात करते। स्वयंपाकामध्ये मी आज बनवणार आहे मोड आलेल्या मटकीची भाजी आणि मोहरीची हिरवी भाजी। इथं मी कांदा वगैरे चिरून ठेवलेला आहे। जी आज भाजी नाही आणायची बरं का? जी बटाट्याची शेंगा आहेत ना, काल आणले। लवकर यायचं जमलं तर या, मंदिरात जाऊ महादेवाच्या। फंडे ब्लॉग मध्ये बाय करा। ब्लॉग मध्ये बाय करा। बाय। अरे हात हलवा। मी आणि मना आता जेवण करायला बसलेलो आहोत। जेवणामध्ये आम्ही खात आहोत मटकीची भाजी, मोहरीची भाजी आणि चपाती। हे आहे मनाचं प्लेट। लो जी, खा लो आराम से खा लो ना। तुम्ही सुद्धा या जेवण करायला। स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आमचं आणि मना पाहू शकता तुम्ही। जेवण केल्यानंतर असं कोण झोपतं? आणि 2 वाजता पेपर आहे। लबाड उठ उठ, लबाड उठ। मना काही उठायला तयार नाहीये। 1 तास त्याला झोपू देते। आता वाजले आहेत 11:30, 12:30 पर्यंत त्याला झोपू देते, नंतर उठवते। 2 वाजता त्याचा पेपर आहे। मी इथं पनीर बनवलेलं आहे, फक्त आता एका सुती पातळ कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे। आता एवढी सगळी भांडी मला धुवायची आहेत। पटकन याच्यावरती आता जादूचा हात फिरवते। जादू बघा किती छान चमकत आहे सिंक माझं। त्याचबरोबर किचन ओटा सुद्धा चमकत आहे। या इथं काशीभर मी स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत खाण्यासाठी आणि शेगडी सुद्धा चमकत आहे। आणि या इथं पनीर मी गठोड्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे। 1 तासामध्ये फ्रेश पनीर तयार होईल आपलं। बघा आज मनाचा पेपर आहे आणि उड्या मारतोय। कसा कसा पडला होता 4 दिवस आजारी। अब ताकद आ गई। तू जिमला जायला सुरुवात कर, माझ्या छातीतला जो कफ आहे तो जळेल। नाहीतर काय 8-10 दिवस झाले तू घरात बसू नये नुसता, आणि अभ्यास पण खूप थोडासा करतोय। तयारी झाली पेपरची सगळी? काय खाल्लं आता जायच्या अगोदर? ठीक है, अभी निकलो आराम से, जल्दी से निकलो। क्या दिए?
पैसे दे. दिले. तू पप्पांकडून का मागून घेत नाही पैसे? पप्पा घाई मध्ये असतात म्हणून मागून. आता माग चल, पप्पा लाव फोन. अरे ये मी पप्पाला का मागो? मी आमिर नाही, मी गरीब आहे बेटा. माझा इनकमचा सोर्स काय आहे? कुछ भी तो नहीं है. आमिर है तो. ठीक है, मैं 100 रुपए देती हूँ तुझे आज के लिए, बस. यशस्वी भव. महेश मती की मैं शपथ लेता हूँ. हाँ, यशस्वी भव कि मैं पास हो क्या हुआ. ठीक है, आओ जाओ. मी आता मोडणीच्या बाजारातून आणलेली ज्वारी दळायला घेत आहे आणि ह्या ज्वारीमध्ये खूप सारे किडे झालेले आहेत. एक पातेलं ज्वारी नीट केलेली आहे, त्याच्यामध्ये एवढे सारे किडे निघालेले आहेत. आणि मी आज ना मिक्स धान्य दळणार आहे. ही 2 पातेलं ज्वारी, 1 पातेलं बाजरी आणि अर्धे पातेलं नाचणी दळणार आहे. 3 प्रकारचे धान्य मी पाटीमध्ये मिक्स केलेले आहेत. नुसती ज्वारी आमच्या गिरणीमध्ये व्यवस्थित दळली जात नाहीये, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये बाजरी मिक्स केलेली आहे आणि नाचणी सुद्धा. आता बघूया पीठ कसं येतं. बाजरी तर चांगली दळली जाते, फक्त ज्वारीचाच प्रॉब्लेम आहे. मिक्स धान्याचं पीठ व्यवस्थित येते का बघते आता. इथं मी मिक्स धान्य दळायला टाकलेलं आहे. आता बटन चालू करते. दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आत्ता आणि आत्ता माझी घरातली कामं संपलेली आहेत. आज मी थोड्याशा फरशा वगैरे पुसल्या, साफसफाई केली, त्याच्यामुळे वेळ लागलेला आहे. आणि दादू मला बोललेला की मी 12 वाजता येतो, पण 3:30 वाजले तरी आणखी नाही आला. म्हणून मी त्याला म्हणत असते की डब्बा घेऊन जात जा बाळा, पण तो ऐकत नाहीये. तर आता मी 1 तासभर आराम करते, कारण आज खूप कामं झालेली आहेत. मेरा लबड बच्चा आ गया. हे बघ, तू 2 वाजता जाऊन आता परत पण आला, दादू आणखी नाही आला. ऐसा तो है तेरा बडा भाई. मग कसा होता पेपर? मस्त मस्त. आता मस्त मार्क मिळणार मग. अरे राम 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 राम. काय 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 उडा मार बर, पुन्हा एकदा उडा मार. गद्धडा कुठला, झेप्टोवर मागवायचं म्हणतो काहीतरी खायला. घरामध्ये कलिंगड आहेत, काल मी 3-4 कलिंगड आणलेत, पुन्हा चिकू आणलेत, गो खाले, फल फ्रूट खाले, नाही तो खास्ता भेटताय. हात धू बाहेरून आल्यानंतर कधी हात धुवायचं. उठ, ऐसे अच्छे काम किया कर कभी भी. ना बरं खा लय बच्चा. मग भुसकट खातो का तू? हा, नुसतं भुसकट आवडतं खायला. काल पण 100-150 रुपयाचं भुसकट खाऊन आला. नाही खाणार का? ठीक आहे, मैं खाती हूँ. मला दादूला बरं खूप आवडतं. दुपारी 12 वाजता येणारा मुलगा आत्ता आलेला आहे. मग काय खाऊन आलास? भुसकट? काहीच खाल्लं नाही. आज नाही काय खाल्लं? धन्यवाद. पैसे कुठे देता तुम्ही? हो, तू असं करतो ना, काही खाऊन येतो म्हणून देत नाही तुला. जेवढे लागेल तेवढेच पैसे मिळतात तुला. हातपाय धुवून जेवण कर. अरे काय करतो आल्या तू? इतनी खराब आदत लड़के की. फटकच खातो मूर्ख कुठला. खाले खाना. दादूला मी दही आणायला सांगितलेलं. आता उद्यापासून इरजण लावते थोडं थोडं. बऱ्याच दिवसापासून मी दही बनवणं बंद केलेलं, कारण आमच्या तिघांना खोकला होता. मी तर तसं दही पण नाही खात. फोंडेची खात असतात, पण फोंडेजीला पण थोडंसं घशाला इन्फेक्शन झालेलं, जास्त झालेलं. आता उन्हाळ्याची सुरुवात पण झालेली आहे. म्हटलं आता हळूहळू दही बनवायला सुरुवात करावं. ती भाजी घे, पालेभाजी घे. मोहरीची भाजी खाले. ती भाजी खा फटके. का नाही खाते? का नाही खात? खाऊन घे. तुझ्याकडे आज महत्त्वपूर्ण काम आहे माझं, खूप महत्त्वाचं काम आहे. बाहेर नाही जाणार मी. बाहेर नाही, घरीच काम आहे. आय वॉन्ट आस्क यू क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. मी एक मेसेज फॉरवर्ड केला तुला. अरे बस तिथं आणि सांग काय आहे ते. लवकर लवकर सांग. तू पप्पांना आज खूप टेन्शन दिलेलं आहे. पप्पा आता तुझ्यामुळे टेन्शन मध्ये आहेत. सांग. एवढी प्रेझेंटी कशी काय कमी? सांग. अगं आई, 1-1.5 आठवड्यात गेलो नव्हतं, आठवतंय का तुला? हा, त्याचं होतंय. अरे काही जरी असं तर मेसेज आलाय ना पप्पांना. हा, 6 महिने का 1 महिने? 1 महिन्याचं का ते? दिसतंय का? 1 ते 7 बघू काय पण वाचती. 6 महिने. कुठं 1 ते 7 कुठं लिहिलंय? 1 ते 7 दिसतंय का? 1 ते 7 2. भाई एवढं तरी का कमी? अरे मग एवढी प्रेझेंटी 4 आठवड्यापैकी 1 आठवडा गेलोच नाही. का नाही जाते तू? आता पण मधून मधून बंक करतोस तू. सकाळचं लेक्चर. अरे भांडण करू नका गदड्यानो. सकाळचं लेक्चर बंक का करतो सांग? 2 आठवडे झाले मी चाललोय कंटिन्युअस, त्यामुळे तर 50 आहे ना, तर 30च दिसली असती. तू जर आता नाही गेला कॉलेजला, 1 दिवस जर बंक केला ना, तू खूप फटके खाशील बघ. सगळं तुझं पैसा पाणी सगळं बंद. घर में बैठक करो आणि शेताकडे जायचं. गाई म्हशी घ्यायच्या आणि मस्त शेती करायचं. सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत आता आणि मी आज स्वयंपाकाला लवकर सुरुवात केलेली आहे, कारण आज मला मंदिरात जायचं आहे. सोमवार आहे, 6:45ची आरती असते, त्याच्यामुळे मी लवकर स्वयंपाक करत आहे. आणि आत्ता मी भाकरी बनवत आहे दुपारी दळलेल्या मिक्स धान्याची. तर भाकरी तर छान होत आहे. आता चवीला कशी लागते काय माहिती. 2च भाकरी बनवायच्या आहेत मला, पण
2-3 चपात्या शिल्लक आहे. दादू बोलला की मी आता जेवण करणार नाही. म्हणलं ठीक आहे, 3 चपात्या आहेत, 2 भाकरी भरपूर होतील आमच्या तिघांना. आणि भोपळ्याची भाजी बनवलेली आहे इथं. माझी घरातील देवतांची पूजा झालेली आहे आणि आता मंदिरात जाऊन येते पटकन. आरती सुरू झालेली आहे. आम्ही लावलेल्या बेलाच्या झाडाला कोणीतरी लोखंडाची जाळी लावलेली आहे. हे एक काम बरं झालं. दर्शन झालेलं आहे, आता घरी निघते. मी आलेली आहे मंदिरातून घरी. कोंडेजी आणखी नाही आले, 8 वाजून गेले तरी. मना इथं जेवण करत बसलेला आहे. दादू तू ना जेवण करणार? थोडंसं खा, अर्धी भाकरी. जा मंदिरात जाऊन दर्शन घेऊन, आज प्रदोष पण आहे. आता मी पण जेवण करून घेते. दादू काय बोलतो मला? चला तर मग आता मी पण जेवण करून घेते. व्हिडिओमध्ये आपण आता इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.